8 मार्च 2014 या दिवशी मलेशियन एअरलाईन्सचं एक विमान कौलालंपूरहून तर निघालं, पण नियोजित ठिकाणी म्हणजेच बीजिंगला पोहोचलं नाही. आजपर्यंत कोणालाच माहिती नाहीये ते विमान गेलं तर मग गेलं कुठं. पण आता 8 वर्षांनंतर एक आशा निर्माण झाली की हे विमान सध्या कुठं असेल. तुमचं शहाणपणाच्या गोष्टी या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती मनापासून स्वागत. ही गोष्ट आहे 8 मार्च 2014ची, म्हणजेच आजपासून सुमारे 9 वर्षांपूर्वीची. मलेशियन एअरलाइन्सच्या MH370 या विमानाला मलेशियाची राजधानी कौलालंपूर येथून उड्डाण करून चीनची राजधानी बीजिंगला जायचं होतं. या फ्लाईटमध्ये 2 पायलट, 10 केबिन क्रू आणि 227 प्रवासी होते. त्यापैकी बहुतांश प्रवासी चीनचे होते. दोन्ही पायलट अत्यंत अनुभवी होते. त्यातले 53 वर्षांचे कॅप्टन जहारी अहमद शहा यांना 33 वर्षांचा विमान चालवण्याचा अनुभव होता, तर 27 वर्षांचे को पायलट फारिक अब्दुल हमीद हे ज्युनियर पायलट होते. त्यांना विमान चालवण्याचा 7 वर्षांचा अनुभव होता. जर आपण या विमानाबद्दल बोलायचं म्हटलं तर ते 11 वर्षे जुनं बोईंग 777 हे विमान होतं, ज्यामध्ये पूर्वी ना कोणत्याही प्रकारची समस्या आली होती, ना विमानामध्ये मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल सिस्टमचा प्रॉब्लेम होता. सांगण्याचा मुख्य उद्देश हाच की ही मलेशिया आणि चीनच्या दरम्यान चालणारी पूर्णपणे नॉर्मल फ्लाईट होती की जी रोज 5 तास 34 मिनिटांचा प्रवास करून मलेशियावरून चीनला किंवा चीनहून मलेशियाला जात येत असे. पण आजचा दिवस या विमानासाठी कोणत्याच प्रकारे नॉर्मल नव्हता. उलट तो ॲबनॉर्मलपेक्षा सुद्धा खूप मोठा होता. MH370ला फक्त 5 तास आणि 34 मिनिटं प्रवास करायचा होता, पण उड्डाण करण्यापूर्वी त्याच्यामध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त इंधन भरण्यात आलं. त्यामुळे आता ते 7 तास 41 मिनिटांपर्यंत प्रवास करू शकणार होतं, म्हणजे त्याच्या गरजेपेक्षा जवळपास 2.25 तास जास्त. असं सामान्यतः विमान कंपनींकडून केलं जातं, कारण विमानाला जर खराब हवामानाचा तडाखा बसला किंवा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत विमान इतरत्र वळवावं लागलं तर त्यासोबत अतिरिक्त इंधन उपलब्ध असावं. Malaysian 370 standby. Malaysian 370 request level. 370 we are ready, requesting flight level 350 to Beijing. हा दिवस होता 8 मार्च 2014 आणि रात्रीच्या 12:42 फ्लाईट MH370नं नेहमीप्रमाणे कौलालंपूरहून उड्डाण केलं. फर्स्ट पायलट जहारी उड्डाणाच्या आधी आणि नंतर सुद्धा कौलालंपूर एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या टॉवरशी थेट संपर्कात होते. उड्डाण केल्यानंतर लगेचच विमानानं आपली दिशा साऊथ चायना सीकडे केली आणि अगदी 20 मिनिटांनंतर म्हणजेच रात्री 1:09 विमानात असलेल्या ट्रान्सपॉन्डरने त्याचं करंट GPS लोकेशन कौलालंपूर एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवरच्या रडारवरती पाठवलं. हे ट्रान्सपॉन्डरचं ऑटोमॅटिक फंक्शन असतं, जे प्रत्येक थोड्या कालावधीनंतर त्याचं करंट लोकेशन जवळच्या रडारवरती पाठवत असतं. आतापर्यंत सर्व काही नियोजनाप्रमाणे चाललं होतं. यानंतर बरोबर 10 मिनिटांनी म्हणजे रात्री 1:19 जेव्हा फ्लाईट MH370 मलेशियन हवाई हद्द संपवून व्हिएतनामच्या हवाई हद्दीत जाऊ लागली, तेव्हा कौलालंपूरमधील कंट्रोल टॉवरने फर्स्ट पायलट जहारी बरोबर शेवटचा संपर्क साधला आणि हे संभाषण झालं. Malaysian 370. Malaysian 370, contact Ho Chi Minh 120.9. Good night. Good night, Malaysian 370. याचा अर्थ असा होता की आता फ्लाईट MH370ला व्हिएतनामचं शहर हो ची मिनच्या कंट्रोल टॉवरशी संपर्क साधावा लागेल. फर्स्ट पायलट कॅप्टन जहारीनी हा संदेश ऐकला आणि त्याला उत्तरही दिलं, गुड नाईट MH370. तेव्हा कंट्रोल टॉवरला पण माहीत नव्हतं आणि कदाचित कॅप्टन जहारी यांनाही माहीत नव्हतं की गुड नाईटवाला मेसेज MH370 वरून प्राप्त झालेला शेवटचा मेसेज असेल. ही ती वेळ होती जेव्हा फ्लाईट MH370ला उड्डाण करून जवळपास 37 मिनिटं उलटून गेली होती. आता सर्वसाधारणपणे असं असतं की विमान त्याच्या शेवटच्या नियोजित ठिकाणी पोहोचेपर्यंत ते त्याच्या मार्गात येणाऱ्या
कोणत्याही मोठ्या विमानतळाच्या एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवरशी संपर्कात राहतं आणि इथंही असंच काही होणार होतं. पण आतापर्यंत जे काही सर्व नॉर्मल चाललं होतं ते आता पूर्णपणे ॲबनॉर्मल होऊ लागलं होतं. होय, त्याच्या शेवटच्या मेसेजनंतर ठीक 3 मिनिटांनी म्हणजे रात्री 1:21 फ्लाईट MH370 अचानकपणे रडारवरून गायब झाली. म्हणजे कौलालंपूर आणि हो ची मिन या दोन्ही रडारवरून ही फ्लाईट पूर्णपणे गायब झाली होती. आता ही गोष्ट कौलालंपूर एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवरसाठी पूर्णपणे नॉर्मल होती, कारण त्यांना वाटलं की MH370नं आता पूर्णपणे व्हिएतनामच्या हवाई हद्दीत प्रवेश केलाय, त्यामुळेच ते त्यांच्या रडारवरून गायब झालंय. पण जेव्हा हो ची मिन कंट्रोल टॉवरनं फ्लाईट MH370ला त्यांच्या रडारवरून गायब झाल्याचं बघितलं तेव्हा त्यांना काहीतरी गडबड वाटली. त्यांनी लगेच कॅप्टनला वायरलेसवरून सर्व नॉर्मल आहे का हे विचारण्यासाठी संपर्क साधला, पण पुढून कोणीही प्रतिसाद दिला नाही. पुढचे 18 मिनिटं हो ची मिन या टॉवरनं MH370शी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तरीही कॅप्टनकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. मग त्यानंतर हो ची मिन कंट्रोल टॉवरनं कौलालंपूर कंट्रोल टॉवरशी संपर्क साधला आणि त्यांना परिस्थितीची माहिती दिली. आता सर्वसाधारणपणे या परिस्थितीत 1 तासाच्या आत एव्हिएशन रेस्क्यू टीमला कळवणं आवश्यक होतं, पण कौलालंपूर कंट्रोल टॉवरनं पूर्ण 4 तासानंतर ही गोष्ट एव्हिएशन रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरला सांगितली. पण तोपर्यंत आता खूपच उशीर झाला होता. सकाळचे 6:15 झाली होती आणि ही तीच वेळ होती जेव्हा MH370ला बीजिंगला उतरायचं होतं. एक आशा होती की ते विमान त्याच्या नियोजित वेळेवर बीजिंगमध्ये उतरेल, पण तिथून सुद्धा कोणती चांगली बातमी नाही आली. शेवटी सकाळी 6:32 विमान ज्या ठिकाणाहून बेपत्ता झालं होतं त्या ठिकाणी शोध मोहीम सुरू करण्यात आली, ज्यामध्ये 7 देशांच्या 34 जहाजांनी आणि 28 विमानांनी MH370 फ्लाईटचा गल्फ ऑफ थायलंड आणि साऊथ चायना सीमध्ये शोध घ्यायला सुरुवात केली. पण दुर्दैवानं तिथं विमानाचा अजिबात थांगपत्ता लागला नाही. तोपर्यंत संपूर्ण जगाला या गोष्टीची माहिती मिळाली होती. टीव्हीच्या बातम्या, वेबसाईट्स आणि सोशल मीडिया सगळे फक्त हीच बातमी दाखवत होते. या दरम्यान अनेक देशांच्या टीम सर्च ऑपरेशनचा भाग बनल्या होत्या. विमानाचा अचानकपणे सर्व रडारवरून गायब होणं खरोखरच कोणाच्याही पचनी पडणारं नव्हतं, आणि ते जर या भागात समुद्रामध्ये कोसळलं असतं तर एवढं मोठं विमान आहे, काही ना काहीतरी पाण्यावर तरंगताना दिसायला पाहिजे होतं. पुढचे 4 दिवस ही शोध मोहीम चालू राहिली, पण कुठूनच चांगली बातमी नाही मिळू शकली. पण 4थ्या दिवशी एक बातमी आली ज्यानं संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन टीम हादरली. 8 मार्चला रात्री 1:21 फ्लाईट MH370 रडारवरून गायब झाली होती. तेव्हा ती सिव्हिलियन रडारवरून गायब झाली होती, पण मलेशियन मिलिटरीच्या एका रडारवरती ती पुढचा 1 तास दिसत होती. आणि त्यानंतर जे काही घडलं ते असं होतं. सिव्हिलियन रडारवरून गायब झाल्यानंतर विमान काही मिनिटासाठी उजवीकडे जाऊ लागलं आणि नंतर यू टर्न घेऊन परत मलेशियाच्या दिशेनं वळलं. पूर्ण 31 मिनिटांनंतर त्या विमानानं मलेशियाचं शहर पेनांग हे सुद्धा ओलांडलं आणि नंतर मलाक्का स्टेटकडे वळलं. शेवटच्या वेळी मिलिटरी रडारची रेंज जिथपर्यंत होती तिथपर्यंत फ्लाईट MH370ला इंडियन ओशनच्या या पॉईंटपर्यंत डिटेक्ट केलं गेलं आणि त्यावेळेला रात्रीचे 2:22 झाली होती. पण यानंतर MH370 ना की मिलिटरी रडारवर दिसलं ना की सिव्हिलियन रडारवर. संपूर्ण रेस्क्यू टीम आणि या विमानाशी संबंधित प्रत्येक व्यक्ती हेच कोड सोडवण्यात गुंतले होते की विमान गेलं तर गेलं कुठं. त्यातूनही सर्वात अस्वस्थ करणारी बाब ही होती की विमानानं बीजिंगच्या अगदी विरुद्ध दिशेला शार्प यू टर्न का घेतला. आत्तापर्यंत रेस्क्यू टीम जी गल्फ ऑफ थायलंड आणि साऊथ चायना सीमध्ये विमानाचा शोध घेत होती त्यांनी आता इंडियन ओशनच्या या भागात शोध घ्यायला सुरुवात केली. पण आश्चर्याची बाब ही होती की या ठिकाणीही विमानाचा शोध लागला नाही. पुढच्या काही दिवसांनी आणखी एक बातमी आली आणि तिनं पुन्हा एकदा सगळी परिस्थितीच बदलून टाकली. आता असं कळलं होतं की विमान 2:22 मिलिटरी रडारवरून गायब झालं होतं, पण एक सॅटेलाइट असं होतं की ज्याच्याशी ते विमान सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होतं. तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगतो, विमानांसाठी ही एक नॉर्मल गोष्ट आहे की जेव्हा त्यांची स्वतःची कम्युनिकेशन सिस्टीम काही कारणास्तव खराब होते तेव्हा ते अशा प्रकारे सॅटेलाइटशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. विमानाने ऑटोमॅटिकली दर 1 तासानंतर 35,000 किलोमीटर दूर असलेल्या इनमारसॅट या सॅटेलाइटशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. या सॅटेलाइटवर सेव्ह केलेल्या डेटाच्या मदतीनं
एक्सपर्ट्सनी एक क्रिटिकल कॅल्क्युलेशन केलं आणि त्यावरून शेवटी फ्लाईट MH370च्या पुढील मुवमेंटची माहिती मिळाली. मिलिटरी रडारवरून गायब झाल्यानंतर MH370 या विमानानं पुन्हा एकदा एक वळण घेतलं आणि पुढचे 5 तास त्याच दिशेनं इंडियन ओशनवर फ्लाय करत होतं. सकाळी 8:19 विमानानं सॅटेलाईटशी संपर्क साधण्याचा शेवटचा प्रयत्न केला आणि हा MH370 कडून मिळालेला शेवटचा सिग्नल होता. यानंतर विमानानं इतर कोणत्याही सॅटेलाईटशी संपर्क साधला नाही किंवा ते इतर कोणत्याही रडारवर दिसलं नाही. म्हणजेच ज्या वेळेला रेस्क्यू टीम सर्वात पहिल्यांदा जेव्हा विमानाचा शोध घेत होती, खरं तर त्यावेळेला ते विमान हवेमध्ये उडत होतं, पण तिथून तिचं लोकेशन खूप लांब होतं. काही तज्ज्ञांचं आणि इन्व्हेस्टिगेटिंग टीमचं असं मत आहे की ऑस्ट्रेलियाच्या पश्चिमेला 2000 किलोमीटर अंतरावरती असलेल्या इंडियन ओशनमध्ये या कर्वने दाखवलेल्या जागेवरती आल्यानंतर या विमानाचा सॅटेलाईटशी संपर्क तुटला. म्हणजेच कौलालंपूरहून उड्डाण केल्यानंतर या ठिकाणी पोहोचण्यासाठी विमानाला पूर्ण 8 तास लागले आणि विमानामध्ये उपलब्ध इंधन फक्त तेवढंच होतं. त्यामुळे याची दाट शक्यता आहे की MH370 इंधन संपल्यामुळं याच कर्व स्पॉटवर क्रॅश झाला असावा. इंडियन ओशनमधला हा हायलाईट केलेला जो कर्व दिसतोय तो संपूर्ण भारतापेक्षा सुद्धा खूप मोठा आहे आणि मग इथं शोध घेण्यासाठी एक डीप सी सर्च ऑपरेशन चालू केलं गेलं. MH370ला शोधणं खूप महत्त्वाचं होतं, कारण जोपर्यंत विमान आणि त्याचा ब्लॅक बॉक्स सापडत नाही तोपर्यंत हे कळणार नव्हतं की अपघातापूर्वी विमानाच्या आतमध्ये नक्की काय घडत होतं. त्यानंतर फक्त काही महिनेच नव्हे तर काही वर्ष इथं विमानाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला, पण इथंही विमानाचा कुठलाही सुगावा लागला नाही. 3 वर्षांनंतर शेवटी डीप सी सर्च ऑपरेशन थांबवण्यात आलं, ज्यामध्ये $160 मिलियन पेक्षा सुद्धा जास्त एवढा खर्च झाला होता. सर्च ऑपरेशनच्या दरम्यान विमानाचा कोणताही सुगावा लागला नाही, पण 2015 मध्ये म्हणजे विमान बेपत्ता झाल्यानंतर 1 वर्षानंतर विमानाचा उजव्या बाजूचा फ्लेपेरॉन रियुनियन बेटाच्या किनारपट्टीवरती तरंगत जाऊन पोहोचला. हा विमानाचा असा भाग आहे जो लँडिंग करताना उपयोगात येतो. या फ्लेपेरॉनचं जेव्हा ॲनालिसिस केलं गेलं तेव्हा आणखी एक भयानक वास्तव समोर आलं. ते म्हणजे तज्ज्ञांच्या मतानुसार ज्यावेळी MH370चं पाण्यात क्रॅश लँडिंग झालं त्यावेळी हे फ्लेपेरॉन उघडलेलं नव्हतं. आणि वाईट गोष्ट ही आहे की पाण्यावर क्रॅश लँडिंग होत असताना हे विमान आपल्या नोजवर जाऊन समुद्रामध्ये आपटलं. पुढच्या काही वर्षात विमानाच्या आणखी बरेच भाग आफ्रिकेच्या किनाऱ्यावरती सापडले, पण आजपर्यंत विमानाचा किंवा त्यात बसलेल्या प्रवाशांचा कोणताही सुगावा लागला नाही. मलेशियन फ्लाईट MH370 बेपत्ता होण्यापूर्वी आतमध्ये काय घडलं हे आजपर्यंत कोणालाही माहिती नाही. काही तपास अधिकाऱ्यांना असं वाटतं की विमानाचं अपहरण झालं होतं, तर काहींच्या मते काही इलेक्ट्रिकल सिस्टममध्ये झालेल्या बिघाडामुळे विमानाचा बाकीच्या जगाशी संपर्क तुटला आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे विमानातील पायलटसह सर्व लोक बेशुद्ध झाले. पण खरं कारण काय हे विमानाच्या ब्लॅक बॉक्समध्ये असलेल्या रेकॉर्डिंगवरूनच कळू शकतं, जे विमानासह इंडियन ओशनमध्ये कुठेतरी बेपत्ता आहे. MH370 बेपत्ता झाल्यानंतर 8 वर्षांनी म्हणजेच फेब्रुवारी 2022 मध्ये हे विमान पुन्हा एकदा सापडण्याची आशा निर्माण झाली होती. एक ब्रिटिश रिटायर्ड एरोस्पेस इंजिनियर रिचर्ड गॉडफ्रे यांनी दावा केलाय की वीक सिग्नल प्रॉपेगेशनचा उपयोग करून त्यांनी विमानाच्या ॲक्च्युअल लोकेशनचा अंदाज लावलाय. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे रिचर्डने सांगितलेले पिनपॉइंट लोकेशन सुद्धा इंडियन ओशनच्या त्याच कर्व्ड भागात आहे. रिचर्डला असं वाटतंय की मलेशियन एअरलाइन्सचं बेपत्ता झालेलं विमान अजूनही त्यानं सांगितल्याप्रमाणे त्याच लोकेशनच्या 4000 मीटर खाली समुद्रामध्ये आहे. ही तेवढीच खोली आहे जेवढी 74 वर्षांच्या प्रयत्नानंतर 1985 साली टायटॅनिकचा सांगाडा सापडला होता. आता हे बघावं लागेल की मलेशियन सरकार या रिटायर्ड एरोस्पेस इंजिनियरच्या या दाव्याला किती गांभीर्याने घेते आणि या ठिकाणी नव्याने सर्च ऑपरेशन चालू केलं जातंय की नाही ते हे येणारी वेळच सांगेल. आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. धन्यवाद.